हरे कृष्ण हरे कृष्ण. सगळ्यांचे स्वागत आजच्या सत्संग कार्यक्रमात शिला प्रभुपादतर्फे आणि आमच्या संस्थेतर्फे. खूप वेळा उपरांत हांव तुमच्या समोर बसून उलयतां, कारण काही सेवा आणि काही प्रोग्राम्स ज्या खातीर जे वरिष्ठ भक्त असले त्यांची प्रवचन दिवपाची सेवा असल्या कारणान म्हाका उलोवपाक मेळूंक. सो आयचो जो विशय आसा तो आसा इंद्रिय सूख आनी त्या सुखा पासून दूख हे कशें उत्पन्न जाता. इंद्रिय सूख कितें, इंद्रिय दुख्ख कितें आनी खरें सूख कितें हेजेर आमी आयज चर्चा करतले. तर हिंदीन आसा हें, हांव सांगतलो. इंद्रिया सुख के दुख. श्रील प्रभुपाद आपल्या प्रवचनात सांगता की फक्त एकूच गोष्ट सेन्स ग्रेटिफिकेशन, जेका इंद्रिय भोग, इंद्रिय वस्तू भोग अशें म्हणटात. इंद्रिय वस्तू भोग म्हणजे आमचे इंद्रिय आसा हे प्रत्येक भौतीक जी वस्तू आहा तेजो अनुभव तेतूंतल्यान आनंद घेवपाक सोदता, हेका म्हणटात इंद्रिय भोग. तर ह्या इंद्रिय भोगा खातीर एक जिवात्मा भगवंता कडल्यान पयस जाता. आनी ह्या इंद्रिय भोगांतल्यान श्रील प्रभुपाद सांगता की अंततोगत्वा उत्पन्न जाता तें दुख. तर प्रसिद्ध अशें एक पिक्चर, एक व्यक्ती जंगलांतल्यान जेन्ना धांवत आसता, ह्या पिक्चराची खूब वेगवेगळी उपमा आसा, म्हणजे एनॉलॉजीज सांगल्या. व्यक्ती एक जंगलांतल्यान धांवता तेन्ना जे फाटल्यान कोण तरी लागता, अश्वद लागता किंवा चोर लागता. तर हो व्यक्ती झाडाचेर चडटा. झाडाचेर चडल्या उपरांत पळयता की तो झाडाक उडोवपाक सकयल्यान कोण आहा, हत्ती एक आसा. कोण आसा? हत्ती आसा. कारण हत्ती तो त्या मनशाक एक्चुली खावपाक येनासलो. हत्ती एक्चुली आपलें जेवण सोदतालो. हत्ती जेवण काय सोदता की हत्तीक जर दिसलें की हें झाड बरें हिरवें आसा जाल्यार हत्ती त्या झाडाकूच उडयता. कारण हत्ती झाड खायना, हत्ती कितें खाता? हत्ती झाडाची पानां. तर हत्तीक खबर ना की हो मनीस थंय बसला वयर. सो हत्ती कितें करता, झाड मोडपाक सोदता. पूण त्या झाडाचेर कोण बसलेलो? तो एक मनीस बसलेलो. कित्या खातीर बसलेलो? पिकनिकेक गेल्लो. कित्याक? मध काडपाक न्हू. तेच्या फाटल्यान कोण लागलेलो एक्चुअली, त्या मनशाच्या फाटल्यान कोण तरी लागलो. गृहीत धरया कितें फाटल्यान अश्वद लागले किंवा तेच्या फाटल्यान कोण चोर लागलो म्हणून तो व्यक्ती त्या झाडार बसलेलो. पूण जेन्ना हत्ती तें झाड उडोवपाक सोदता तेन्ना हो व्यक्ती त्या चुकून झाडाच्या फानयेक घट धरता आनी लोंबकळटा. आनी त्या झाडाच्या कुशीकूच एक विहीर म्हणजे बांय आसा. एक बांय आसा, ज्या बांयन कितें आसा, खूब कितें आसा, खूब साप आसा, सोरोप आसा. आनी त्या बांयन खूब डेंजरस प्राणी आसपाक शकता. सोरोप किंवा मगर किंवा फास्ट कोणाक खातात असले नुस्तें. फॉरेनाक व्हडले व्हडल्या समुद्रांत अशी नुस्तीं आसता की बारीक नुस्तें, पूण मनशाक खूब एकदां मनीस पडलो उदकांत जाल्यार खूब अशी नुस्तीं येता आनी एकदांच मनशाक काबार करता. इंग्लिशींत ताका पिराना म्हणटात, पिराना फिश. तर त्या बांयन खूब अशे प्राणी आसतात. आनी हो व्यक्ती जेन्ना झाडाच्या एका फानयेक घट धरता तेन्ना फानयेचेर कितें आसता, दोग जाण हुंदीर आसता. कितें आसता? हुंदीर आसता. आनी हुंदीर कितें करता ते फानयेक? हुंदीर कितें करता? फानयेक खावपाक लागता. हुंदराचें काम कितें? हुंदराक एक्चुअली सगळ्योच वस्तू खावपाच्यो नासता. पूण अशें म्हणटात की हुंदराक जेन्ना दांताक खाज येता पळय तेन्ना तो कितेंय चावपाक सोदता. जाणा तुमी, हुंदराक दांताक खाज येता म्हणून तो खूब कितें कितें चावता.
कारण त्याचे दात असतात ते वाढत असतात उंदरांचे. सो उंदीर हे झाडाची कितें चावता, झाडाची कितें चावता, फानी आसा ती चावता. तर हो व्यक्ती जो आहा हो सगळ्या परिस्थितींतल्यान सगळ्या वाटेंतल्यान हो व्यक्ती खूप त्रासान पडलेलो आसा. कारण सकयल कोण आसा, साप आसा, सोरप आसा. झाड आहा ते कोण हालयता, हत्ती हालयता. झाडाच्या फानयेक कट धरल्या फानी कोण कट करता, आनी फानी हालयल्या कारणान वयले जे मोव आसा तेका मूस आहा ते हालता आनी ते तेच्या आंगाचेर येवपाक लागता. पूण इतल्या सगळ्या त्रासान एक कितें तरी बरें अशें जाता की ते मोव आसता पळय मोव ते वयल्यान पडपाक लागता. कितें जावपाक लागता, ते मोव कितें जावपाक लागता, ते मोव पडपाक लागता. आनी ते पडटाना तेच्या डायरेक्ट तोंडाचेर पडटा, कोणाच्या, ह्या व्यक्तीच्या तोंडाचेर पडटा मोव. आनी जेन्ना मोव तोंडान पडले, सॉरी तोंडा म्हणजे अशें खंय पडले, ताका दिसता की अरे पळोवया तरी कितें आहा तें. चाटून पळयता जाल्यार कितें आसता, मोव आसता. आनी ताका कितें लागता, बरें गोड लागता. आनी जेन्ना गोड लागता तेजें मन बरें शांत जाता, बरें म्हाका खावपाक मेळ्ळें, कितलें गोड आसा मोव. तर जेन्ना ताका अनुभव येता की तरी अशा सुखाचो, म्हणजे शारिरीक सुख आहा, तेन्ना ताका जरी तेजे सायडीक सगळ्याक दुख्खाची एक घटना चल्ल्या की तो हत्ती आहा ते झाड उलयता, वयल्यान सगळे मोव आहा, सॉरी मूस आहा ते सुटल्या, सकयल कोण आसा, सुरब आसा. आनी सायडीक उंदीर आहा ते कितें करपाक सोदता, आनी मृत्यू आसा ही ऑलरेडी जस्ट ताका लागीं आसा. ह्या व्यक्तीक मृत्यू कितें आसा, जस्ट लागीं आसा ह्या व्यक्तीक. पूण हो व्यक्ती कितें चिंतता की जें आतां म्हाका कितें सूख मेळटा पळय हें म्हाज्या खातीर सर्वस्व, हें म्हाज्या खातीर सगळें. शिला प्रभुपाद सांगता, शिला प्रभुपादान एक्चुअली स्टोरी नरेट केल्ली, मागीर हे पिक्चर तशें केलां. आनी सायडीक पळयल्यार आमी कोण आसा, एक फोटो, त्याच फोटोमान कोणच्याक कोण आसा, तुमच्या लेफ्ट कोणच्याक वयर भगवंत आसा. आनी भगवंत पळयता, भगवंताची कृपा आसा. कारण हे भौतीक जगत दुःखालयम आसा, पूण हे भौतीक जगत निर्माणूय केला. श्रीमद भागवतमान उल्लेख येता की हे भौतीक जगत निर्माण केला लेसन, म्हणजे ताका कितें म्हणटात, धडो शिकपाक हे भौतीक जगत निर्माण केला. शिकवण दिवपाक हे भौतीक जगत निर्माण केला. एक्चुली भौतीक जगत असत्य आसा, हे भौतीक जगत खरें न्हू. एक्चुली हे भौतीक जगाच्यो गोष्टी आसा, पंचमहाभूत हे स्वयं भगवंता कडल्यान येयला, पूण हे तात्पुरते जगत आसा. हे तात्पुरते जगत प्रत्येक जिवात्माक शिकवण मेळोवपा खातीर हे भौतीक जगत आसा. जशें की हे दुख्ख ताका आतां मेळटा पळय, दिसता पळय, ह्या गोश्टींतल्यान त्या व्यक्तीन चिंतपाक जाय की इतले सगळे दुख्ख आसा आनी बारीकशे लेश थोडेसे जे म्हाका मोव मेळ्ळे, ते मोव मेळ्ळा उपरांत हांव कितें चिंतता, अरे खूब बरें जालें. तर ही दुर्दैवाची गोश्ट आहा. शिला प्रभुपाद सांगता की थोड्याशा सुखा खातीर ह्या भौतीक जगान आमी अशें समजता की पूर्ण जीवन हांव सुखी करपाक शकता. तर सूख आनी दूख हे एक्चुअली एकूच गोश्ट आसा. अशें एक उदाहरण दिलें वयता की एका व्यक्तीक कोण तरी घट धरता गळ्याक मानेक आनी ताका उदकांत बुडयता, बालदेंत बुडयता. तेजी तकली, तुमची तकली घट धरली आनी समज बालदेंत बुडयली, कितें जातलें, श्वास घेवपाक जावपाना आनी मेल्ल्या भंय दिसतलें. आनी ताका जस्ट एका सेकंदा खातीर भायर काडटा आनी ताका परत बुडयता. आनी जेन्ना ताका एका सेकंदा खातीर भायर काडलेलो पळय, एका सेकंदा खातीर तेणी कितें घेतलें, कितें घेतलो, श्वास घेतलो. आनी ताका काय दिसलें, बरें दिसलें. पूण ताका परत त्या व्यक्तीन दामून परत कितें केल्लो, घट धरून परत त्या उदकांत घातलो. तर सूख म्हणजे दुःखांच्या मदीं जो क्षण किंवा दुःखांच्या मदीं जो वेळ आहा ताका एक्चुअली सूख म्हणटा. पूण त्या सुखाच्या पयलीं आनी त्या सुखाच्या एंडाक कितें आसा, कितें आसा, दुःख आसा. रस्त्यार वयतना आमी हें पळयता, कितें म्हणटात तुमी,
डिच म्हणजे कितें कोंकणीन कितें म्हणटा खड्डो काय होंडो तुमच्या भाशेन सावड्डेच्या भाशेन कितें खड्डो खड्डो हांव खडकुल खोणकुल खोणकुले म्हणजे जागो हांगा ते खोणकुले आहा तर खोणकुले आसता पळय खोणकुले न्हू तेन्ना खोणकुलेच्या मदीं कितें आसता मातसो बरो जागो आसता आमकां दिसता हांगा रोड बरो आसा हांगा रोड बरो आसा परत फुडें गेल्या उपरांत परत कितें आसता खोणकुले खड्डे आसता सॉरी तर खड्ड्यांच्या मदीं बरो जागो आसता आमकां दिसता हे बरें तशेंच ह्या भौतीक जगान जेका भगवंतान दुख्खालयम अशाश्वतम म्हटलां की ह्या जगान फक्त एक्चुअली दुख्ख आसा जे लेश मात्र दुख्खांच्या मदीं कितें जो भगवंताच्या कृपेन जे अनुभव आमकां जाता ते आमकां सुख ते सुख थोडेशे अनुभव केल्या उपरांत ते पूर्ण जीवन पर्यंत जीवन अंततोगत आमी ते सुख तेजो अनुभव करपाक सोदता म्हणून श्रील प्रभुपाद म्हणटा की एक्चुअली हे जे जगत आसा हे शिकवण मेळच्या खातीर आमच्या खातीर आसा तर भगवद्गीतान एक श्लोका येता सगळ्यांनी माझ्या फाट्यान म्हणा यही संस्पर्शजा भोगा दुःख योनेव येवते आद्यंतवंत कौंतेय न ते शूरमते बुधा बुद्धिमान व्यक्ति उन दुखों में भाग नहीं लेता जो भौतिक इंद्रियों के संपर्क के कारण होते हैं हे कुंती पुत्र ऐसे सुखों का आदि और अंत होता है अतः बुद्धिमान व्यक्ति उनमें आनंद नहीं लेता तर हांगा सांगला बुद्धिमान मान म्हणजे ज्याच्याकडे ॲक्च्युली खरी बुद्धी आहे बुद्धी ॲक्च्युली शब्द येता धी संस्कृतान धातू असा धी धी म्हणजे बुद्धी धी म्हणजे ध्यान करप कितें करप ध्यान करप आत्माचो स्वाभाविक स्थिती आसा परमात्माची सेवा करप किंवा परमात्माचेर ध्यान करप हो आत्मा शरीर धारण केल्या उपरांत जेन्ना इंद्रिय वस्तूचेर ध्यान करता तेन्ना तेका सदिनाच दुख्खाचो अनुभव जातलो तेका लागून बुद्धी हो हेजो खरी परिभाषा आसा की असो व्यक्ती जो परम आनंदा खातीर ध्यान करता परम आनंद म्हणजे 3 स्तराचो आनंद आसा एक आसा जडानंद दुसरो आसा ब्रह्मानंद आणि तिसरो आसा परमानंद कितें कितें ब्रह्मानंद आणि परमानंद जडानंद म्हणजे निर्जीव वस्तूंतल्यान जे सुख मेळटा पळय सुख म्हणजे दुखूय मेळटा तेका म्हणटात जडानंद उदाहरण कितें सांगा पळोवया निर्जीव वस्तूंतल्यान जे सुख मेळटा तेका म्हणटात जडानंद म्हणजे हा निर्जीव वस्तू कितें फाटल्यान ते हात करता मातशें अशें मोबायल आनी बायल सॉरी गाडी ते तेणी हात केला अशें पयशे आनी बंगला खुर्ची हो खुर्ची खुर्ची कितेंय तुमी नांवां घेया हे सगळ्यो वस्तू निर्जीव आसा जे आमकां खंय ना खंय आमकां सूख दिता म्हणजे खुर्ची कित्याक म्हटलें तुमी खुर्ची ना अरे बसपाक कितें जाय तर खुर्ची जाय न्हू बरें दिसता बसल्याक कसलीय तुम्ही वस्तूचे नाव घ्या जे निर्जीव म्हणजे जितून चेतना ना ही वस्तू जड म्हणतात कितें म्हणतात जड पदार्थांतल्यान आनंद येता तेका म्हणटात जडानंद ह्या जडानंदाचो उल्लेख श्रीमद भगवद्गीतान केला यही संस्पर्श संस्पर्श म्हणजे अशा वस्तूच्या संपर्कात जेन्ना कोण येता आणि तुमकां खबर आसा हे सगळे वस्तू निर्जीव जे आमी आतां म्हणटले पळय तितून शरीरूय येयलें कितें येयलें शरीरूय निर्जीव कशें खबर आसा कारण शरीर जे स्थूल शरीर जे भायल्यान शरीर दिसता हे पंचमहाभूतांतल्यान जाला आणि हे पंचमहाभूत ह्या भौतीक जगाचे हे भौतीक जगाचे पंचमहाभूत ज्यात पंचमहाभूतांतल्यान निर्जीव वस्तू ज्यो आमकां दिसता पळय तशेंच हे शरीर निर्जीव जे आसा त्या भितून आत्मा स्थित आसा हे आत्मा असल्या कारणान हे शरीर हालता
ॲक्च्युली शरीर केन्ना हालोवंक शकना, कारण पंचमहाभूत जे भौतीक वस्तू आहा ही केन्ना हालपाक शकना. जशी की खुर्ची हालता, हे प्लास्टीक काय हालना, कांयच हालोवंक शकना. तुम्ही म्हणल्यार फॅन हालता, फॅनाक इलेक्ट्रिसिटी दिल्या, इलेक्ट्रिसिटी म्हणजे कंपोनंट्स आसा, ते कंपोनंट्सा खातीर रिएक्शन जावन हालता ते. बट चेतन म्हणजे कितें, जेतून ज्या गोष्टी चेतन म्हणजे ज्या जाग्यार अनुभव केलो वयता, जशें की प्रेम, आमी कोणा प्रती प्रेम करता न्हू, म्हणजे भावना आसा. कृष्ण भावना म्हणजे कितें, ज्या जाग्यार दुसऱ्या प्रती फिलिंग्स आहा, म्हणजे भगवंता प्रती कितें आसा, भावना आसा, प्रेम आसा. तर हे प्रेम कोण करता, हे शरीर करिना. प्रेम करता, प्रेम खंयच्यान जागृत जाता, आत्मा कडल्यान. तर आत्मा हो चेतन, पूण हे शरीर अचेतन. तर अचेतन वस्तूंतल्यान जो आनंद येतलो तो सदिनाच कसो आसतलो, दुःख योनेव येवते. दुःख योनेव येवते म्हणजे जेन्ना अचेतन वस्तून आमी आनंद घेवपाचो प्रयत्न करतलो, तेतूंतल्यान कितें येतलें, दुःख येतलें. एक शरीर दुसऱ्या शरिरांतल्यान आनंद घेवपाक सोदता, तेतूंतल्यान दुःख येतलें. सुख दिसतलें पयलीं, मागीर दुःख येतलें. तशेंच भौतीक सगळ्या गोश्टींतल्यान दुःख येतलें. आद्य अंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. असल्या गोष्टीक, असल्या आनंदाक कितें आसा, सुरवात आसा आनी अंत आसा. जे आमी कितें खाता पळय ते खाताना बरें दिसता न्हू, पूण तेजो अंत म्हणजे तेजो अंत आसा त्या सुखाचो. समज गोड कोणी खाल्लें खूब, बरें आनंद येता, पूण तेजो दुःख कितें जावंक शकता, पोटान दुखपाक शकता किंवा डायबिटीज जावपाक शकता. अंत आसा काय ना तेजो. तर जडानंद म्हणजे भौतिक जे जगाचे सुख आसा, भौतिक ज्यो अचेतन गोष्टी. ब्रह्मानंद म्हणजे कितें, ब्रह्मानंद म्हणजे हे शरीर आहा, हे शरीर नष्ट केल्या उपरांत आत्मा जड वस्तूंचो आनंद घेयना, पूण जड वस्तूच्या वयर भगवंताचे जे निराकार रूप आहा तेजो आनंद घेता. आणि तेच्या वयर आसा परमानंद म्हणजे स्वयं भगवंताची एक व्यक्ती सेवा करता. तर स्वयं भगवंताची व्यक्ती जेन्ना सेवा करता तेन्ना तो आत्मा स्वताक दास मानता. कितें मानता, दास मानता. आणि जो व्यक्ती जडानंदाचे सुख येता तो स्वयं व्यक्ती आपल्याक स्वामी मानता. कितें मानता, स्वामी. आपूण ह्या जगाचो मालीक, आपूण घराचो मालीक, आपूण ऑफिसाचो बॉस, हांव ह्या गांवाचो सरपंच, हांव हांगासरलो मिनिस्टर, स्वामी मानता. पूण परमानंद म्हणजे कितें, भगवंताची कितें करता आत्मा, सेवा करता. ते तो कितें मानता, आपल्याक कितें मानता, दास मानता. आतां उरलो मदलो ताका म्हणटात ब्रह्मानंद. ब्रह्मानंद म्हणजे कितें, एक जिवात्माची इच्छा. कित्याक ह्या भौतीक जगाचें दुःख ताका कळ्ळें की जडानंद, जड म्हणजे भौतीक जगांतल्यान कितें मेळटा, दुःख मेळटा. म्हणून तो भौतीक शरीर सोडटा ना, तो खंय वयता, भगवंताची सेवा करपाक वचना. असो व्यक्ती मदींच शिरकता खंय, ब्रह्मानंदाच्या स्तरार. खंयच्या स्तरार, तर तो भगवंताची सेवा करपाची ताका इच्छा ना, आणि ताका भौतीक जगाचे दुःख अनुभव करपाची इच्छा नासल्या कारणान ताका भौतीक जगाचे ताका दुःखांतल्यान तो पयस वयता, पूण तो भगवंता कडेन पावना. अशा स्तराक म्हणटात ब्रह्मानंद म्हणटात. तर जडानंद, ब्रह्मानंद आणि फुडें. तर सगळ्यात उत्तम सुख आसा हे भगवंताच्या सेवेन आसा. हांवें म्हटलां की बुद्धिमान व्यक्ति उन दुखों में भाग नहीं लेता जो भौतिक इंद्रियों से संपर्क में कारण होता है. भौतिक इंद्रिय म्हणजे आमची जी इंद्रियां आसा त्या इंद्रियांतल्यान जे सुख आणि दुःख येता हितून केन्ना एक बुद्धिमान व्यक्ती कितें करिना, आनंद घेयना. म्हणून श्रीमद भगवतीमान सेम एक श्लोक, भगवद्गीतान एक सेम श्लोका सांगला, मात्र स्पर्शस्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखद अगाम पायिनो नित्यम ताम तितिक्षस्व भारत. ज्याप्रमाणे थंडी येता, गरमी येता, पावस येता, तर ह्यो गोष्टी येता वता एका फाटल्यान एक. तशेंच सुख येतलें, मागीर कितें येतलें, दुःख येतलें. दुःख सोंपल्या उपरांत सुख येतलें. ही चालूच उरतलें. पूण आध्यात्मीक स्तराचे जे सुख आसा हे कंटिन्युअस आसता, केन्नाच स्टॉप जायना. थंय केन्ना दुःखाचो अनुभव जायना. तर सुख आणि दुःखाचो जी परिभाषा आसा ही म्हणजे काम आणि प्रेम. ह्या भौतीक जगात आमी जे आनंद घेवपाक सोदता ताका म्हणटात काम म्हणटात. कितें म्हणटात, काम म्हणटात.
आणि एक व्यक्ती किंवा एक आत्मा भगवंताक जो आनंद दिवपाक सोदता ताका म्हणटात प्रेम म्हणटात. कितें म्हणटात? प्रेम. तर प्रेमात आणि कामान फरक कितें ह्या श्लोकान सांगला. म्हज्या फाटल्यान तुम्ही म्हणपाक शकता आत्मेंद्रिय प्रीती वांछा तारे बले काम कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेम नाम. तर प्रेम आणि काम हे दोन शब्द सिमिलर दिसतात ऍक्च्युली. काम म्हणजे कितें? काम म्हणजे स्वतःची फक्त इच्छा तृप्त करपाक जी गोष्ट केली वयता ताका म्हणटात काम. आणि दुसऱ्याची इच्छा तृप्त करता किंवा भगवंताची इच्छा खास करून तृप्त करता ताका म्हणटात कितें? ताका प्रेम म्हणटात. अपनी इंद्रियों को संतुष्टि करने की इच्छा काम है, किंतु भगवान कृष्ण की इंद्रियों को प्रसन्न करने की इच्छा कितें? प्रेम. तर भक्ती म्हणजे भगवंताक संतुष्टी दिवप किंवा भगवंताक कशें बरें दिसतले हेका म्हणटात भक्ती किंवा हेका म्हणटात प्रेम. आणि स्वताक कशें आवडटले, स्वताक कितले बरें दिसतले. हो प्रसाद म्हाका कसो आवडटलो. कोण तरी भगवंताक जेवण करता, म्हाका कसली गोष्ट आवडटा, म्हाका कितें लायक जाता हेजेर ध्यान करप हेका म्हणटात काम. कितें म्हणटात? काम. जशें की ह्या जगान आमी पळयता की एक व्यक्ती दुसऱ्याक प्रेम करता म्हणटा न्हू, किंवा एक चलो एक चलयेक प्रेम करता म्हणटा. प्रेम बाह्य दृश्टिकोनांतल्यान तुका प्रेम दिसता, पण आंतरीक दृश्टिकोनांतल्यान हो एक्चुअली प्रेम नासता. कितें आसता? कितें आसता? काम आसता. कित्या खातीर? कारण तो खरोच प्रेम जर आसतलो जाल्यार एक व्यक्ती दुसऱ्या खंयच्या किंवा चलयेक किंवा दुसऱ्या व्यक्तीचो प्रेम केन्ना सोडून दुसरे कडेन वचपा नासलो. आमी आज जगान कितें पळयता, चलयेचें उदाहरण हांव म्हणना, खंयच्याय हितून परिस्थितीत एक पुरुष आणि स्त्रीचो प्रेम स्थायी ना. स्थायी म्हणजे फिक्स ना, की एक व्यक्तीक आयज दुसरो व्यक्ती जाय, फाल्यां ताका तिसरो व्यक्ती जाय, परवा चवथो व्यक्ती जाय. म्हाजो कजन फॉरेनाक कामाक आसलो. तो सांगतालो की आपूण पयलें की कांय कल्चर ना. कल्चर म्हणजे कांय संस्कृती ना. किंवा गोंयची सांगपाक बरें दिसना ऍक्च्युली गोंयचे कितलेशे अशे लोक आसा जे विदेशांत कामाक आसा, पूण ते थंय सगळ्या प्रकारची मौज मस्ती करता. तेंची फॅमिली हांगा आसा, पूण थंयसर तेंची दुसरीच कितें तरी मजा चल्ल्या. किंवा फॉरेनाक किंवा विदेशी जे लोक आसा तेंचे शारिरीक स्तराचो प्रेम शारिरीक स्तराची मजा ताका कांय सीमा ना. सीमा म्हणजे ताका कांय लिमीट ना, ताका कांय लिमिटूच ना की कोणाचे रिलेशनशीप काय पडलेले ना, कोण कोणा वांगडा वयता कितें करता. तर हेजो अर्थ जर प्रेम खरो आसलेलो जाल्यार एक व्यक्ती एका व्यक्तीक सोडून खंय वचपाक नासलो. तर हेका बाह्य दृश्टिकोनांतल्यान प्रेम म्हणटा, पूण तेका एक्चुअली कितें तें काम. काम म्हणजे कितें की म्हाका कितलो आनंद मेळटलो, तुका बरें दिसता ना दिसता तें म्हाका पडलेलें ना, म्हाका कितलो आनंद मेळटलो. ह्याच प्रमाणे एक जीवात्मा भगवंताचो अंश असल्या कारणान भगवंता प्रती सुद्धा होच भावना आसची पडटली. कशी भावना आसची पडटली की कृष्णाक कशें बरें दिसतलें किंवा देवाक कशें बरें दिसतलें. हांव जपा करतना मोबायल हातींत किंवा टीव्ही पळयता किंवा आनी कितें गजाली करता, हे कृष्णाक बरें दिसतलें काय हें आमी चिंतपाक जाय. कृष्णाक जर बरें दिसना, म्हाका आवडटा जपा करता म्हाका मोबायल हातींत दिवपाक आवडटा, कोणाक बरें दिसता? कोणाक बरें दिसता? कृष्णाक बरें दिसता? देवाक बरें दिसता? दिसना. म्हाका बरें दिसता न्हू. हेजो अर्थ ती जपा कितें? प्रेम न्हू. जपा कितें जाली? काम जाली. इतलें सुंदर भगवंताचें नांव हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम ही सुंदर अशी भगवंताची सेवा करपाची प्रक्रिया. हरे कृष्ण महामंत्र ऍक्च्युली हरे कृष्ण महामंत्र दूषित जावं शकना, पूण सांगपाचो एक उद्देश म्हणजे की हो हरे कृष्ण महामंत्राची जी प्रक्रिया आसा म्हणपाची, हे प्रेम जे काय बरें आसा भगवंताक करपाचें हें कितें जालें? काम जालें. कित्याक? कोणाची इच्छा आमी तृप्त करपाक वयता? स्वताची इच्छा तृप्त करपाक वयता.
कसली सेवा जावं स्वताक फुडें काडपाक सोदता म्हणजे कोणाचे इंद्रियाक आमी तृप्त करपाक सोदता म्हाजें जर नांव येवपाक जाय किंवा म्हाका बरो कोणी म्हणपाक जाय किंवा हांवें केलां सगळें हांव प्रचार हांव करता हें सगळें स्वताची जर इच्छा जर तृप्त करपाक वयता जाल्यार कृष्णाक आमी तृप्त करपाक खंय वयता तर हेजो अर्थ भक्तीन सुद्दां हो एक गूण की स्वता खातीर जे आमी कितें करता पळय किंवा स्वताची इच्छा तृप्त करपाक वयता हो प्रेम जावपाक शकना हें कितें जातलें काम जातलें आनी ह्या काम वासने खातीर आमी भगवंता कडल्यान सदांच पयस वयता म्हणून एक सुंदर अशें भजन नरोत्तमदास ठाकुरान बरयलां सांगता की गौरा पाहो न भजिया मैनो प्रेम रतन धन हेलया हरैनो इसका अर्थ कितें मैंने भगवान गौरांग की पूजा करने पर विचार नहीं किया बल्कि भगवान के शुद्ध खजाने की उपेक्षा करके अपने आध्यात्मिक विनाश को जन्म दे दिया तर नरोत्तमदास ठाकूर भजन खंयच्या दृष्टिकोनांतल्यान बरयता की एक जीवात्मा किंवा एक आत्मा जो भगवंताचो दास आसा हो भगवंता कडल्यान कसो पयस जाता पुढे म्हणता मैंने कृष्ण के प्रेम के खजाने को त्याग दिया और जानबूझकर गरीब बनने का संघर्ष लिया मैं पाप कर्मों की एक श्रृंखला में डूब गया गरीब बनने का म्हणजे गरीब म्हणजे कितें फक्त अशे गरीब न्हू की पैसे ना आनी काय ना तशे गरीब म्हणजे एक्चुअली कितें ह्या संदर्भात गरीब म्हणजे भगवंताचे जे धन आसा भगवंताचे प्रेम आसा पळय म्हणून म्हणटा पळय आमी गोलोकेर प्रेम धन अशें म्हणटा आयकलां गोलोकेर प्रेम धन म्हणजे कितें भगवंताचे धाम आसा गोलोक वृंदावन ह्या गोलोक वृंदावनात कितले आनंद आसा हो आमकां खबर ना आनी तो आनंद म्हणजे धन कितें धन आमकां धन म्हणजे कितें किंवा आमकां सूख म्हणजे कितें आमी सूख कितें पळयलां सांगा पळोवया आमी सूख कितें पळयलां आयज मेरेन पैसे पळयले आनी कितें दुसऱ्यांची गाडी दुसऱ्यांचो बंगलो आनी दुसरे कितें कितें करता किंवा दुसऱ्यांची कोण सुंदर आसा कोण बरो आसा हेंच पळयलां म्हणजे आमच्या खातीर इतलेंच सूख आसा पूण भगवंत जो आनंद कोणाक दिवपाक शकता पळय इट्स लायक अ शॉक ते कितें म्हणटा बोर्ड आहा पळय बोर्डान कोण बोर्ड घातल्यार की आतलो झटको बसतलो पळय तसो झटको लागता एक व्यक्ती भगवंताच्या प्रेमान बुडटा पळय तो म्हणजे शुद्ध भक्ती कोण करता पळय तेका असो शॉक लागता की तेका हे भौतीक जगाची कितें आतां जे आमी म्हटलें पळय पयसो आनी कितें कितें हें सगळें हळशीक कही दिसता कितें कही दिसता हळशीक कही दिसता जेच्या फाटल्यान आमी धांवता पळय ज्या धन संपत्ती फाटल्यान धांवता हें हळशीक कही दिसता कारण त्या गोष्टीचो आमी आजून केन्ना अनुभव करूंक ना हांगा तशें म्हणटा की गरीब म्हणजे कितें तें धन आहा तें आमी कितें केलां तें धन आमी कितें केलां विसरला किंवा सोडला मैंने अधर्मियों की संगति में आनंद लेने के लिए संत भक्तों की संगति को त्याग दिया इसलिए मैं कर्म के जाल में बंधा हुआ हूँ सतसंग छाड़ी कैनु वसते विलास ते कारणे लागिलो ये कर्मबंध पास या भौतिक जगात व्यक्ती कसो उरता खबर आसा भौतिक गोष्टींच्या संपर्कात येऊन खास करून असत संग म्हणजे असत म्हणजे जे अज्ञानी लोक किंवा जे लोक भगवंताक मानिना असल्या लोकांच्या वांगडा मजा करपाक जेंका इच्छा आसता पळय जेचो संग घेता पळय अशा संघान कर्मबंध पास कर्मबंध म्हणजे कर्माच्या बंधनात व्यक्ती फसता आणि ही बरी लाईन आसा विषय विषम विष सतत खायनू गौर कीर्तन रसे मगन न होईनू हेजो अर्थ कितें की मैं हमेशा इंद्रिय तृप्ति का खतरनाक जहर पिता हूं जहर म्हणजे विष कितें कसले विष पिता आमी डेली कसले विष पिता आमी कसले इंद्रिय तृप्ती म्हणजे स्वतःच्या इंद्रियाक कशे मजा करया कशे संतुष्ट करया हेच्या बद्दल आमी चिंतता हय काय ना अशें जर चिंतीत रावले जाल्यार कृष्णाच्या इंद्रियाक आमी कशे तृप्त करतले म्हणून प्रभुपाद म्हणटा इंद्रिय तृप्ती आणि भक्ती ही एकामेका वांगडा रावपाक शकच ना खंय इंद्रिय तृप्ती एका वाटेन आसा आणि भक्ती
एका वाटेन आसा हेजो अर्थ जर भगवंताक जर प्राप्त करतले किंवा गोलोक वृंदावनात जर वयतले की थोडीशी सुद्धा इंद्रिय तृप्ती जर आमच्या आंगान आसा जाल्यार भगवंताक वचपाक शकच ना. हेजो अर्थ इंद्रिय तृप्ती जर कोणाक करपाक जाय जाल्यार तो केन्ना भक्ती करपाक शकना. आनी जो शुद्ध भक्ती करपाची इच्छा दवरता पळय तो सदिनाच इंद्रिय तृप्ती कडल्यान पयस रावतलो. पूण आमची बद्ध अवस्था अशी आसा की आमच्या कर्माच्या बंधनान किंवा कर्मानुसार आमकां माया जी आसा ही इतली आमकां दामून दवरता की आमकां तें कर्म केन्ना केन्ना करचें पडटा. तेका लागून जो आमचे कडेन वेळ आसा जी आमचे कडेन संदी आसा ती संदी तरी एटलीस्ट आमी बरी भक्ती करपाक जाय. आमचे कडेन सकाळचो फुडें वेळ आसता ह्या सकाळच्या फुडें वेळार बेगीन एक्चुअली आमी आमची न्हीज घेवन सकाळी उठून आमी कितें करपाक जाय भगवंताचें नाम जप करपाक जाय. कितले भक्त हांगासर हरे कृष्ण महामंत्र जप करता. कितले भक्त हांगासर सकाळी फुडें चल 5 न्हू किंवा उठल्या उपरांत एक माळा करता. एक माळा उठल्या उपरांत एक माळा करता. कितले भक्त करिना पळय फाटल्यान. हेजो अर्थ हेच्याच वयल्यान कळटा की आमी कितले सिरियस आसा भक्ती करपाक. कितल्या भक्तांक भगवंताच्या धामार वचपाक जाय हो प्रश्न. आणि काय उलट शकना. इससे केनो वा आछे प्राण की सुख पाइया नरोत्तम दास केनो न गेलो मारिया. मैं हमेशा इंद्रिय तृप्ति का खतरनाक जहर पीता रहता हूँ, इसलिए मैं कभी भी भगवान चैतन्य की महिमा का जप करने के आनंदमय अमृत में खुद को लीन नहीं कर सकता. पण हे आता अहिंसा प्रश्न पळय संबंधान आसा की आमकां दिसता की हे जग म्हणजे मजा. हे जगान कितें आहा तें मजा. पूण आचार्य श्रील प्रभुपाद किंवा जे जे संत जावन गेले पळय तेंच्यांनी सांगला येवन हांगासर की तत्वदर्शी म्हणजे तेंच्यांनी पळयला. तेंच्यांनी कितें पळयलां की भौतीक जगात दुख्ख आसा भगवंताचें नाम आसा हें आमकां खरें सूख दिवपाक शकता. पण ना तूं कितें सांगता तें सांग आमकां पडलेलें ना कित्याक आमची इच्छा ओके. बट ह्या भौतीक जगान रावून कश्ट आमकां काडचे पडटले जे कश्ट एक्चुअली खंय ना भगवंताच्या धामार ना. ते तरी आमी समजून एटलिस्ट भगवंताच्या धामार वचपाची कितें दवरपाक जाय आतुरता किंवा इच्छा दवरपाक जाय. भगवंताच्या धामार वचपाची इच्छाच जर ना आनी आतुरताच ना जाल्यार आमी भगवंताचें नांव जप करपाक शकपाना किंवा नियम पालन करपाक शकपाना. तर श्रील प्रभुपाद म्हणटा की जितना अधिक व्यक्ति भौतिक सुखों का आदि होता है उतना ही अधिक वह भौतिक संसार में उलझ जाता है. हेजो अर्थ कितें एक व्यक्ती भौतिक ज्यो गोष्टी आहा तितून जितलो रावतलो पळय तितलो तो त्या गोष्टींनी कितें जातलो आनीकूय एंटेंगल जातलो. कोण म्हणटलो ना म्हाजें जें दुख्ख आसा पळय म्हाजे कडेन कितें बरो बिझनस चलना किंवा म्हाजें घर सारकें ना किंवा म्हाजें आनी कितें कितें आसा तें म्हाका पयलीं बरें सारकें करपाक जाय आनी मागीर हांव एक दीस बरो टायम मेळटलो तेन्ना हांव कितें करतलो देवाची भक्ती करतलो. अशें जातलें काय? अशें जावंक केन्ना शकना. कित्याक कितलेशे लोकां कडेन तूं जें चिंतता पळय करपाक जिवनांत तें ऑलरेडी कितलेशा लोकां कडेन आसाय बी पूण तें खंय करता. कारण भक्ती आसा ही स्वतंत्र आसा. भक्ती खंयच्याच पयशाचेर सुख दुख्खाचेर ही भक्ती आधारीत ना. तेका खातीर भक्ती हे आत्माचे आनी परमात्माचो संबंध आसा. म्हणून सांगला हांगा की जितले आमी भौतीक गोश्टींनी मग्न जातले तितले आमी भौतीक गोश्टीन आनीकूय जातले फसतले. जशें की पिक्चरान दाखयला एक जो बारीकसो मूस आसता पळय हो एक कोळी आसता त्या कोळयाच्या कितें तें जाळे आसता ह्या जाळ्यान बी आतां फसता आनी तो ओग्गी जर रावलो आनी सांबाळून जर तेणी भायर सरपाचो प्रयत्न केलो कदाचित तो भायर सरपाक शकता. पूण तो जो किडो आसा तो कितें करता नेटान कितें करता आपली पाखां बिखां मारता आनी कितें जाता तो ते जाळ्यान कितें जाता
घुसपडटा आणि घुसपडल्या उपरांत घुसपडत कितें जाता मरता. म्हणून ह्या भौतीक जगान फसल्या खऱ्या आमी, पूण ह्या भौतीक जगांतल्यान भायर सरपाची बुद्धी आमकां भगवंतान दिल्ली आसा. भायर सरपाचो जो उपाय आसा हो भगवंतान दिल्लो आसा. बेश्टेच भौतीक जगानूच रावन भौतीक जगाचें सुख आनी दूख आहा त्या सुखा दुखान आमकां वचपाची गरज ना. तेका लागून शास्त्र सांगता की आमच्या धर्माचे 4 खांबे आसा. धर्माचे कितले खांबे आसा? 4 खांबे आसा. हे 4 खांबे आसा हे मुख्य दुःख आमकां दिता. हे 4 जे मुख्य खांबे आसा, ह्या 4 मुख्य खांब्यांतल्यानूच पूर्ण जगान आमी सुख आनी दुखाचो अनुभव करता. हे 4 खांबे कितें काय तर फर्स्ट खांबो म्हणजे, आनी ह्या 4 जे खांबे आसा ह्या 4 खांब्यांतल्यानूच आमी क्रिया करता. ज्यो क्रिया पळय हांगासर सांगल्या. पयलें म्हणजे कितें? इंग्लिशींत बरयलां, कोणाक इंग्लीश कळटा ताका कळटा. नो इंटॉक्सिकेशन म्हणजे कितें? नो इंटॉक्सिकेशन म्हणजे मादक कसले पदार्थ कितें करप ना, स्वीकार करप ना. मागीर नो गॅमलिंग. नो गॅमलिंग म्हणजे मागीर नो विल्डिंग म्हणजे दुसऱ्याच्या शरीराक आसक्त म्हणजे खावपाक आसक्त जावप ना. आणि नो इलिसिट सेक्स म्हणजे शारीरिक संबंध हा अवैध. 4 खांबे म्हणजे कितें? श्रीमद भागवतमान परीक्षित महाराजा संदर्भात हाचो उल्लेख येता, श्रील प्रभुपाद करता. तर पयलो खांबो म्हणजे तपस्या. कितें? तपस्या. एक व्यक्तीक भगवंता प्रती आकर्षण वाडोवपाक तपस्या करची पडटली, नियम पालन करचे पडटले. हो तपस्याचो पयलो जो खांबो आसा हो खांबो तुटता किंवा ब्रेक जाता जेन्ना एक व्यक्ती ती गोष्ट करता. कितें गोष्ट? कितें? इंटॉक्सिकेशन म्हणजे मादक पदार्थ कितें सेवन करता. दुसरो खांबो म्हणजे सत्यता. सत्यता म्हणजे सत्यता खबर ना जाल्यार आमी कशें वागतले? सत्यता म्हणजे खरें उलोवप. तर खरें उलोवप हो जो एक स्तंभ आसा धर्माचो, हो कसो तुटता? जेन्ना आमी कितें करता? तिसरो म्हणजे दया. दया म्हणजे दुसऱ्या प्रती प्रेमाची भावना आसपाक जाय, की म्हाका जगपाचो हें आसा, कितें हक्क आसा पळय, तसो त्या व्यक्तीकूय जगपाचो हक्क आहा काय ना? सिंपल. आमी जगता, श्वासोश्वास घेता, दुसऱ्या व्यक्तीक आमी श्वासोश्वास घेवपाक दिवया नाका का दिवया? मागीर कितले लोक मातसो दिना, कितले दिता? दिवया नाका म्हणटा. पूण जेन्ना टायम येता तेन्ना आमी कितें करता? तेजो श्वास तोडटा. श्वास म्हणजे स्वताच्या बद्दल चिंता काय. तर हो जो स्तंभ आसा हो कसो मोडटा? जेन्ना आमी दुसऱ्या प्रती दया दाखयना. आनी लास्ट म्हणजे पवित्रता. पवित्रता म्हणजे शुद्धता कशी वयता? जेन्ना शारिरीक संबंध किंवा शारीरिक स्तराचे जे सुख आसा, इंद्रिय दुसऱ्या प्रती हे आमी जेन्ना घेता तेन्ना ही पवित्रता की जाता वता. आणि हे 4 स्तंभ, ह्या 4 स्तंभांतल्यान ह्या पूर्ण जगान इंद्रिय भोग चल्ला. इंद्रिय वस्तूंतल्यान कितें करता? आनंद घेवपाक सोदता. पूण जशें आमी सांगल्या प्रमाणे पयलीं की इंद्रिय वस्तूंतल्यान जे सुख जे येता त्या सुखाक अंत कितें आसता? दुःख आसता. प्रल्हाद महाराज आपल्या शिकवणीत म्हणटा, श्रीमद भागवतम स्कंद 7 प्रल्हाद महाराजाची जी शिकवण आसा 9व्या अध्यायात प्रल्हाद महाराज म्हणटा की यन मैथुनादी गृहमेदी सुखम हि तुष्यम कंडूयनेन करयो रवि दुःखमि दुःखम तुट्यंती नेह कृपणा बहु दुःख भाजा कंडूतिवम सजीव विषहेत धीर. क्या म्हणता? यो जीवन की तुलना खुजली से राहत पाने के लिए 2 हाथों का रगड़ने से की जाती है. यन मैथुन आदि. मैथुन म्हणजे कितें? मैथुन म्हणजे शारीरिक सुख जे आमी घेता, एक पुरुष स्त्री जे सुख अवैध आसा चड करून. हे सुख आसा हे कशें आसा? खबर आसा? प्रल्हाद महाराज उदाहरण दिता. 2 हाथों को रगड़ने. 2 हाथों म्हणजे हात म्हणजे कितें? हात आसा
हे अशें केल्या उपरांत कितें जाता अशें म्हणजे कितें करा सगळ्यांक किंवा खाज येतात खाजया की आता बरें दिसता काय ना बरें दिसता न्हू शारिरीक संबंध म्हणजे आनी काय न्हू तुम्ही म्हणटा प्रभूजी कितें उलयता तुमी ही गोष्ट आसा ही सगळें करता सगळ्यांक खबर आसा पूण सत्य केन्ना कोणाक खबर नासता शारिरीक संबंध म्हणजे कितें एक त्वचा आनी दुसरी त्वचा कितें करता एकामेकाचेर रगडटा तर हेतूंतल्यान सूख कितें येतलें काय कितें येतलें श्रील प्रभुपाद सांगता की हेतूंतल्यान सूख कितें येतलें काय पूण आमकां दिसता की हो आनंद आमकां दिसता जी गोष्ट हे पूर्ण शरिरान कितें आसा खबर आहा तुमकां शरीर कितें आसा ह्या शरिरान ह्या शरिरान कितें आसा सोने चांदी मोती कितें आसा पंचमहाभूतांतल्यान जाला पूण त्या शरिरान भितून कितें आसा खबर आसा आत्मा न्हू ह्या शरिराक कितें आसा मल मूत्र मागीर रगत नाकांतल्यान कितें भायर येता कानांतल्यान कितें भायर येता दोळ्यांतल्यान कितें भायर येता हे शरिराक भरला सगळें आनी जेन्ना आमी दुसरें शरीर पळयता तेन्ना आमकां दिसता हें शरीर कितलें सुंदर आसा दिसता काय ना एक पुरुश आहा तो स्त्रीक पळयल्या उपरांत कितलें बरें आसा पुरुश स्त्री आहा ती पूण एक्चुअली तशें आसा ती स्त्री सुंदर आसा एक्चुअली कोणाक तर सुंदरता पळोवपाक जाल्यार सकाळी सकाळी वचा टॉयलेटीक जे शरीर म्हाज्या शरिरांतल्यान जे कितें येता ते दुसऱ्याच्या शरिरांतल्यान येता काय ना अशें नाका दुसऱ्या शरिरांतल्यान कितें बरें येता ना हें सत्य आसा पूण एक शरीर दुसऱ्या शरिराक जेन्ना टच करता तेन्ना कितें एक्चुअली ती भ्रम आसा कितें आसा भ्रम प्रहलाद महाराज म्हणटा की दो हाथों को रगड़ने सी की जाती है ग्रहवेदी तथा कथित गृहस्था जिन्हें आध्यात्मिक ज्ञान नहीं है सोचते हैं कि यह खुजली सुख का सबसे बड़ा आधार है की खास भागवप म्हणजेच मजा अशी सगळ्यांक दिसता हालांकि वास्तव में यह सुख यह दुख का स्रोत है तर हे सुख आहा हे कित्याक एक्चुअली कितें आसा दुःख आसा जशें की तुमी म्हणटले कितें उलयता तुमी अशें व्हडलें व्हडलें परत तेच सांगता तर एकदा प्रश्न असो सेम शिला वेद व्यासाक जैमिनी ऋषीन विचारलो कोणी विचारलो आमकां दिसतलें न्हू प्रवीण तुमी कितें सांगता परत तेच सांगता मैथून सूख 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 हें आमी कितले फावटी आयकला पूण पूण आमी ती परत चूक करता काय ना आमी परत इंद्रिय भोग करता काय ना आतां आमचें मन सगळ्यांचें टायम जाता की चिंतता मन खंय पावता केन्ना बंद करतलो टपला आनी आमकां कितें मेळटलें आमकां म्हणजे मन खंय आहा खंय धांवता पोटाची भूक भागोवपाक धांवता काय ना कृष्णाचेर ध्यान तर हो जिवात्माचो म्हणजे स्थिती की स्वताची इच्छा कशी हे करूया कृष्णाची इच्छा नाका तशेंच जैमिनी ऋषीक सुद्दां एक अशेंच दिसलें की वेदव्यास सांगतालो की माया खूब डेंजर आसा भौतीक भगवंताची शक्ती आहा ही खूब डेंजर आसा आनी जैमिनी ऋषी म्हणपाक लागले कितें सांगता तूं आनी वेदव्यास म्हणपाक लागलो एक साधू संत सुद्दां जो ज्ञानी आसा जेणी भगवंताची जी महिमा किंवा जे शास्त्र पूर्ण वाचलेले आसा तो सुद्दां व्यक्ती एक मायाकी जावं शकता आकर्षित जावपाक शकता अशें कोणी म्हटलें वेद व्यासान म्हटलें जैमिनी ऋषीक कितें दिसलें ना आपूण सगळें केलां आपूण हरे कृष्ण महामंत्र जप करता आनी कितें करता सावड्ड्या प्रोग्रामाक येता सगळें करता परत कितें आयकपाक जाय अशेंच दिसता म्हणून वेदव्यास चिंतता की हेका टायम येयल्या उपरांत कळटलें वेदव्यास सांगता की आपूण मातसो थोडे दीस वयता बद्रिका आश्रमान वयता मातशें काम आसा तूं मातसो हो आश्रम सांबाळ जस्ट वेदव्यास वयता आनी त्या राती कडेन व्हडली घटना जाता की एक स्त्री हेंच्या आश्रमा कडेन पावता कोणाच्या वेदव्यासाच्या आश्रमा कडेन पूण वेदव्यास थंय नासता कोण आसता
जैमिनी ऋषी आणि बाकीचे ऋषी असतात आणि भरपूर व्हडलो पावस पडा असता, गडगडो, तुफान, वारो, उदक सारखे भरलेले असतात आणि ही स्त्री सुंदर त्यांच्या कोणाक खंय पावता? आश्रमाकडे पावता. आश्रमाकडे पावल्या उपरांत इतलो व्हडलो पावस पडटा, रात जाल्या, खंय वयतली म्हणून ती भायर रावून उलो मारता आश्रमांतल्या लोकांक की म्हाका कितें जाय? गेस्ट रूम, सॉरी रूम जाय, म्हाका रूम जाय, मातशें रावपाक कितें मेळटलें? आपूण जस्ट पावस थारासर किंवा रात कंप्लीट जायसर मातशें. तर आतां कोण हेड जाल्लो आसता आश्रमाचो? जैमिनी. सगळे शिष्य वचून जैमिनीक सांगता की भायर एक येयल्या म्हणून. जैमिनी चिंतता कोण येयला आनी जैमिनी वचून पळयता. पूण काळो घेतलो आसता की काळखान कांयच दिसना कोण उबो रावला, कोण कितें उलयता तो आवाज येता फक्त. काळखान आतां कितें आसता, लायटी बिटी आसता बरें रस्त्याक, त्या लायटी काय आसता, काळखान कोणूच दिसना, फक्त आवाज येता. कोणाचो आवाज येता? त्या स्त्रीचो आवाज येता. फर्स्ट तो कितें करता? कोणाचो आवाज आयकता? स्त्रीचो आवाज आयकता. आणि जेन्ना उलयता उलयता म्हणटा की आपल्याक फक्त जर तुमचे परमिशन आहा जाल्यार फक्त रावपाक मातशें जाय. आनी एका करुणा येता, कित्याक स्वाभावीक केन्ना कोणा त्रासान आसता ताका दिसता केन्ना कोणाक हेल्प करपाची. म्हणटा की आमचे गुरू ना, पूण एक कितें म्हणटा तें इन्सानियत म्हणजे मनीसपणाच्या हेजेर आपूण जस्ट तुका हेल्प करता. आमच्या आश्रमाच्या भायर फक्त एक रूम आसा, त्या रुमांत फक्त तूं रावपाक जाय आणि जशी सकाळ जाली की तूं बेगीन कितें करपाक जाय? वचपाक जाय. कोणूय जर येयलो दार उगडपाक, दारां बी मारीत जाल्यार तूं कशें दार उगडूंक फावना. म्हणजे सांगता कोण आतां? एक्चुअली जैमिनी ऋषी सांगता. आणि अशें सांगता सांगता फक्त एक सेकंदा खातीर एक व्हडली कितें जगले खातीर तेन्ना उजवड जाता झप्प करून. आनी तो जगरावणीन त्या स्त्री आसता तेजें कितें पळयता? शरीर पळयता. आनी ते जगरावणी वयता आनी मागीर तो ती स्त्री न्हिदपाक वयता आनी हे आश्रमांत येता. आनी हो जेन्ना न्हिदपाक वयता तेन्ना मन में लड्डू फुट्टा म्हणटा पळय ते लड्डू परत परत तें दृश्य याद येता. जेन्ना जगरावणी येता तेन्ना एका सेकंदा खातीर जें दृश्य पळयता तें तेजें याद येता. न्हिदूच पडना. आनी इतले लड्डू फुट्टा की हो आपल्या आश्रमांतल्यान भायर येता आनी दार तिच्या कोणाच्या हेच्या ती स्त्री आसता तेच्या दाराचेर मारपाक लागता. म्हणटा दार उगड म्हणटा. आनी भितरल्यान ती म्हणटा जैमिनी ऋषी सांगला दार कोणूय यो दार उगडू नाका. तो म्हणटा जैमिनी आपुणूच जैमिनी भायर उबा आसा. आपुणूच भायर. तो म्हणटा तुवें सुद्दां सांगलेलें की कोणूय यो आनी आपुणूय यो दार उगडू नाका. ती म्हणटा ना कशीच उगडना म्हणटा. जैमिनी ऋषी कितें करता? सायडींतल्यान कितें आसता झाडाचेर चडोन वयर हेजेर चडटा की हेचेर खोपीचेर वयर चडटा. ते घास बी सगळें फोडटा आनी भितून उडकी मारता. चिता तुमी जैमिनी ऋषी पयलीं कितें म्हणटालो आदले दीस? माया बिया काय ना. कोणाक म्हणटालो? आपल्या गुरूक वेद व्यासाक म्हणटालो. आनी भितून उडकी मारता आनी तेका घट धरपाक वयता. कोणाक? त्या स्त्रीक घट धरपाक. जशें घट धरता तेन्ना जैमिनी ऋषीक त्या स्त्रियाची दाढी लागता. कितें लागता? दाढी लागता. आनी दाढी लागता म्हणून वयर जेन्ना पळयता तेन्ना कोण आसता? वेद व्यास आसता. कोण? वेद व्यास आसता. तेजो गुरूच आसता. तर तेजो गुरू कोण जावन येयल्लो आसता? स्त्री जावन येयल्लो आसता. तेका लेसन, तेका शिकवण दिवपाक. की तूं म्हणटालो न्हू की माया बिया अशें कांय नासता. तर भगवंताची शक्ती आसा माया इतली प्रभावशाली आसा की कोणूच वाचोवंक शकपाना सोडून भगवंत. इवन ब्रह्माजी जेन्ना सृष्टी निर्माण करता तेन्ना ब्रह्माजी आपल्या स्वताच्या चलये फाटल्यान धांवता. कोण? वाघ म्हणजे वाघदेवी. कोण? सरस्वती. सरस्वती म्हणजे सगळ्यात सुंदर स्त्री भौतिक जगात सरस्वती देवी. सरस्वतीच्या फाटल्यान धांवपाक लागता. कोण? बापूय आपल्या चलये फाटल्यान धांवप म्हणजे आनी कितले नीच गोष्ट. तर अशें ब्रह्माजी कित्याक कितलेशे साधू, विश्वामित्र मुनी, गौतम ऋषी आनी कितलेशे अशे ऋषी आहा जे जाले. कित्या खातीर? फक्त
इंद्रिय भोग करच्या खातीर. तर इंद्रिय भोग आसा हो इतलो डेंजर आसा की आमकां भगवंता कडल्यान कितें करता, पयस करता. आनी त्या खातीर इच्छा माकड येयलो. तर इच्छा आसा ही केन्ना तृप्त जावपाक शकना. जशें की माकड पळयला तुमी, तेजी इच्छा केन्ना तृप्त जायना. आनी मन हा हें आमचें अशेंच आसा एक्चुअली. कितें करता तो बिस्कीट घेता. म्हणजे भौतिक जगत अशें आसा की जितले आमचे कडेन आहा तेतून संतुष्ट जायना. आनीक जाय, आनीक जाय, आनीक जाय. आनी कितले दिले आनी हातींतले केन्ना केन्ना वयता न्हू, जे कितें आसा तें बी वयता. तेजोय भोग करपाक केन्ना केन्ना व्यक्ती पावना. तर अशी स्थिती आसा इंद्रिय भोगाची की केन्नाच आमकां संतुश्ट कर. आतां कितले दिले पळय, एक तरी सारकी खाल्ली, एक तरी बिस्कीट सारकी खाल्ली, थोडी थोडी खाल्ली तिका उडयली, कितली दिता पळय. तर आमची सुद्धा इच्छा अशीच आसा की आमी केन्ना संतुश्ट जावपाक इच्छा केन्ना संतुश्ट जावूच शकना. कारण ही भौतीक गोष्ट आसा. कारण भौतीक गोष्ट केन्नाच पूर्ण आनंद दिवपाक शकना. कारण भौतीक जगात भगवंतान सुख केन्ना दवरलें ना. भगवंतान म्हटलां कितें, दुख्खालय अशाश्वतम. एक्चुअली फुडें खूब कितें आसा पूण टायम नासल्या कारण हांव सांगिना. तर तेका लागून जीवात्मा के भौतिक कष्टों को भक्तिमय सेवा वाली प्रक्रिया द्वारा सीधे कम किया जा सकता है. तर भक्तिमय प्रकृती म्हणजे आध्यात्मिक मार्ग आसा. ह्या मार्गाद्वारेच आमची जी इंद्रिय आसा ह्या इंद्रियाक भगवंताच्या सेवेत लावून खऱ्या सुखाचो अनुभव आमी करपाक शकता. म्हणून म्हटला ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. त्याचा फर्स्ट टाइम कितें, सर्व उपाधिर विनिर्मुक्ता तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. याचो अर्थ कितें, ऋषी म्हणजे एक्चुअली इंद्रिय. ऋषिकेश म्हणजे ईश, म्हणजे ऋषींचो ईश म्हणजे कोण, इंद्रियाचो ईश. कोण इंद्रियाचो ईश, कोण ऋषिकेश. कोण, भगवान श्री कृष्ण. तर आमची इंद्रिय आहा, हे इंद्रिय आमी केन्ना कंट्रोल करपाक शकना. तेका कोण कंट्रोल करतलो, ऋषिकेश. कोण, जो ऋषीचो ईश, इंद्रियाचो ईश. कोण, भगवान श्री कृष्ण. तेका कितें करपाक पावतलो, कंट्रोल करपाक पावतलो. आतां कितें करचें पडटलें हे इंद्रियांक, आमी इंद्रिया कंट्रोल करपाक शकना, तांकां नियंत्रीत करपाक शकना. जाल्यार ते इंद्रियांक कितें करचें पडटलें, सेवनम भक्तिरुच्यते. सेवन कोणाच्या सेवेन लावचें पडटलें, त्या ऋषिकेशाच्या सेवेत लावचे पडटले. सर्व उपाधीर विनिर्मुक्ता. सर्व उपाधी म्हणजे आमी सध्या उपाधी दवरल्या आमचे कडेन. कितें, हे म्हाज्या खातीर, ते म्हाज्या खातीर, हे सगळें हांवें केलां. थंय उपाधी म्हणजे पोजिशन्स घेतलेले आहात. कसले, म्हणजे सगळें म्हाज्या खातीर, हांव करता ह्या जगाचो, सगळें म्हाज्या खातीर आसा. ही उपाधी सोडून कितें करपाक जाय, सगळें कोणा खातीर आसा, सगळें कृष्णा खातीर आसा. आमी जेन्ना चिंततले, केन्नाय कसली वस्तू पळयता पळय आमी, जेन्ना पयलीं कितें दिसता, पयलीं कितें चिंतता आमी मनान, ही म्हाज्या खातीर. ही गाडी आहा ती दिसल्या उपरांत, ही कदाचित हांवें गाडी घेतलेली आहे, बरी चलयतलो आसलो. कदाचित जो बरो ड्रेस आहा, बरो म्हाज्या खातीर आसा. खंयच्याय गोश्टी भगवंताक केन्ना आमी मदीं दिना की भगवंताक काय दिसतलें काय, भगवंताक कशें दिसतलें काय, ही गाडी भगवंताच्या सेवेत वापरपाक आपल्याक कशें मेळटली काय. हेका म्हणटात सेवनम भक्तिरुच्यते. म्हणजे भगवंताची भक्ती करप म्हणजे सगळ्यात व्हडली सेवा. ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. भौतिक प्रकृति के प्रभावों को पार करना बहुत कठिन है, लेकिन जैसा कि कृष्ण ने भगवद गीता में कहा गया है, मामेव हि प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति. यदि कोई स्वेच्छा से कृष्ण के चरण कमलों की शरण लेता है तो वह बहुत आसानी से बच सकता है.
तर भगवंताक वचपाचो किंवा भगवंताचो प्रेम अनुभव करपाचो एकूच उपाय आहा तो म्हणजे भगवंताचीच शेल्टर घेवप. जशें की जमनीर पडल्या उपरांत उठटले कशें सांगा पळोवया. जमनीर पडले जाल्यार उठटले कशे, जमनीचो हात लावन न्हू. तशें भगवंतान ही माया किंवा इंद्रिय दिल्या खरें, पूण ह्या इंद्रियांचोच वापर करून भगवंता कडेन वचपाक जाय. कशें ते इंद्रिय खंय लावपाक जाय, भगवंताच्या सेवेत लावपाक जाय. दोळे आहा ते भगवंताक पळोवपाक, कान आहा ते पिक्चर सॉंग हरे कृष्ण महामंत्र आयकपाक, कीर्तन आयकपाक. नाक आहा ते भगवंताचे सुगंध, भगवंताचे चंदन हे ते. तोंड आसा ते बडा 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 करपाक न्हू, ते करपाक हरे कृष्ण महामंत्र म्हणपाक, भगवंताचे कीर्तन करपाक. आणि त्वचा आसा किंवा शरीर आहा हें पूर्ण भगवंताची सेवा करपाक, भगवंताचे मंदिर साफ करपाक. आणि हे सगळें करतना कसली भावना आसपाक जाय, गोपीर भरतूर पद कमलर्यो दास दास दासानु दास. भक्तीन जर फुडें वयतले जाल्यार एक फक्त आमच्या कडेन हें आसपाक जाय, कितें, पदवी आसपाक जाय. पदवी म्हणजे पोजिशन. कसलें पोजिशन, आमी कोण, प्रगती निश्चित आहा जर आमी दास भावनेन सेवा करता जाल्यार. हांव सुंदर प्रपूज्य राधानंद महाराज आमचे गुरू महाराज एक व्हिडिओ आयकतालो, हांव घालता ग्रुपान केन्ना ते येता फाल्यां बी, सगळ्यांनी आयकूं शकता की 5 मिनटाचो व्हिडिओ आसा. त्या व्हिडिओन गुरू महाराजान हांव आनी उलोवं शकना की कितली भक्तीची पराकाष्ठा सांगल्या. 5 मिनटाचो व्हिडिओ आतां हांव धाडटा, प्रवचन सोंपल्या उपरांत तुमी आयकपाक शकता. इंग्लिशीन आहा तो, पूण कोणाक जर तुमी ट्रान्सलेट करून तेजो हें करपाक शकता, समजपाक शकता की 5 मिनटाच्या व्हिडिओन पूर्ण कृष्ण भावनामृताचो सार सांगला की कशें भगवंताक खूश करपाक शकता आणि कशें गोलोक वृंदावन वचपाक शकता, कशें खरें शुद्ध भक्त जावपाक शकता. आणि त्या पूर्ण व्हिडिओन मुख्य विशय सांगला तो म्हणजे नम्रता, सिन्सियरिटी, सरलता. तेका लागून इंद्रिय भोग हा एक खूप दुःखदायक आसा. भगवंताची इंद्रिय संतुष्ट करपाक जाय आणि तेन्नाच आमी भगवंताक प्राप्त करपाक शकतले. सगळ्यांनी धन्यवाद. हरे कृष्ण.